नमस्कार. यश न्यूज मराठी. कोल्हापूरमध्ये रान उठलंय, अख्खा महाराष्ट्र सगळा पेटलाय. 4 दिवसापूर्वीच मी छावा सिनेमा पाहिला आणि त्याच्यामध्ये 80% समाजाने महाराजांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे, पण 20% मराठ्यांनाच बदनाम करायचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे. आणि ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामध्ये गणोजी शिर्के घराणं हे एका पिढीपुरतं मर्यादित नाही, 3 पिढीपुरतं महाराजांच्याशी नातेसंबंध आहे. फार मोठा त्याग त्या घराण्याचा आहे. सुरवेंच्याशी लढाई शिवाजी महाराजांची झाल्यानंतर, सुरवेंचा पाडाव झाल्यानंतर गणोजी शिर्केच हे प्रमुख तिथले राहिले. कोकण पट्टा त्यांनी सांभाळला आणि स्वराज्याच्या वैभवामध्ये भर टाकण्याचंच काम त्यांनी केलं. पण जाणीवपूर्वक मराठा दौलतीला, मराठा समाजाला, मराठ्यांच्या इज्जतीला नख लावण्याचा प्रयत्न अनाजी दत्तूची अवलाद जी विकृती आहे, जी प्रवृत्ती आहे, नंतर विकृतीत रूपांतरित झाली, ती विषवल्य आहे, तीच नेहमी ते काम करत आलेले आहे आणि मराठ्यांच्या हे पूर्ण लक्षात आहे. असं म्हणायचं कारण नाही की मराठे एवढे दूधखोळे आहेत. अरे ज्या कटकेपासून आटकेपर्यंत ज्यांनी झेंडे फडकवले ती मराठी अवलाद. कारकुनाच्या अवलादीनं कारकुनी करणं हे रास्त आहे, पण कारकुन हा राजा होऊ शकत नाही. कारकुन कारकुनच असतो याचं भान जर त्यांना राहिलं नसेल. यामध्ये संपूर्ण ब्राह्मण समाजाला मी वेटीला धरत नाही. धरणं हे बरोबरही नाही. एका बदमाशाच्या चुकीमुळे संपूर्ण समाज बरोबर नाही हे म्हणणाऱ्यापैकी मी नाही. त्या ब्राह्मण समाजामध्ये नररत्नाची खाण होती. त्यामध्ये बाजीप्रभू होते, फुलोजी होते. दोन्ही बंधूंचं स्वराज्यासाठी असणारं वीर बलिदान आम्ही विसरू शकत नाही. आणि म्हणून संपूर्ण समाजाला मी याच्यामध्ये धरत नाही. पण आज अनाजी दत्तूची अवलाद जी आहे, राजाला सुद्धा त्यांनी सोडलं नाही, ते प्रजेला काय सोडणार. त्यामुळे समाजामध्ये सतत बंदपितुरी करून समाजामध्ये नेहमी हल्लोकोल्लो माजवण्याचा प्रयत्न, विखारी विचार पसरवण्याची ही अवलाद, तीच प्रशांतच्या माध्यमातून आज नागपूरमध्ये दिसते आहे. हा कोण प्रशांत आहे, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या पंथाचा आहे, याच्याशी माझा काही संबंध नाही. पण ही विकृती आहे. त्याच्यामध्ये जी विकृती आहे ती ठेचलीच पाहिजे आणि त्यासाठी हा व्हिडिओ मी खास करून बनवतो. मला माहीत आहे इंद्रजीत सावंत एक तरुण संशोधक आहेत. जे आहे ते नाही आणि नाही ते नाही म्हणण्यापैकी आहेत. जे आहे ते आहे आणि जे नाही ते नाही म्हणणारी अवलाद ती सावंतांची आहे. सावंत ते कट्टर स्वाभिमान आहेत. मराठी बाण आहे, मोडेल पण वाकणार नाही. आणि अशा बाजार बांडगुळांच्या 3 तिमडीच्या संभाषणानं ते गैरवून जाणाऱ्यापैकी नाही. कोल्हापूरची माती अंगार आहे आणि गांडीत हिंमत असेल त्याची माय व्यायले असेल त्या प्रशांतची, त्या नागपूरवाल्याची, तर त्यानं हिंमत असेल तर उजळ माथ्यानं महाराष्ट्रामध्ये फिरावं आणि सांगावं महाराष्ट्रामध्ये मी हलकोल करतोय, प्रबोधन करायसाठी मी बाहेर पडलो आहे. आता तू लपतो कशाला आणि हे नाही म्हणायची हिंमत दाखवतो कशाला. अरे जे बोललास तर बोललास म्हणायची हिंमत ठेव. माय व्यायले असेल तुझी तर मराठ्यांच्या नादाला लागू नको. मराठा काय आहे हे औरंगजेबानं त्यावेळी भोगलं, अनेकांनी भोगलं, भल्याभल्यांनी भोगलं. मराठ्यांचा नाद शाणा असेल तर करू नको. आणि तुला जे आज पुष्टी देत आहेत लाचार मराठे, अनुदान संस्कृतीवर जगणारे मराठे जे कोण असतील भाड, ते गुणगान गात बसतील त्या प्रवृत्तीचे. पण स्वाभिमानी मराठा, स्वाभिमानी इतिहास सांगणारा आणि स्वाभिमानी इतिहास जगणारा आणि स्वाभिमानी इतिहास घडवणारा जो मराठा आहे तो कधीच सत्तेसाठी लाचारी करणार नाही. तो शहाणपणानंच जाईल आणि अशांची ठेचल्याशिवाय तो सोडणार नाही. जे आज इंद्रजीत सावंतांच्या वाट्याला आले ते प्रत्येक मराठी माणसाच्या वाट्याला येईल. त्यामुळं मराठी माणसा जागा हो म्हणायची वेळ आहे. आज ही बाजार बुणगे, आज पानसरेंचा, साहित्यिकांचा, अनेकांचा त्याने असाच आवाज बंद केला. पण आवाज एक पानसरे गेले पण लाख पानसरे उभे राहिले. तसे आवाज एक दाबून राहत नसतो. त्याच्यामध्ये असंख्य लहरी फिरायला लागतात आणि त्या लहरी
समाजाचं प्रबोधन आणि प्रचार आणि प्रसार करत असतात. आज समाजाला गरज आहे ती लढणाऱ्यांची, रडणाऱ्यांची नव्हे. आणि म्हणून आता सोलापूरकर झाला, आता प्रशांत पुढे आला, अशा अनेक मध्ये येतील, धूमकेतूसारखे उगवतील. ह्यांना वेळी जर ठेचलं नाही तर मराठ्यानो आपण मराठी म्हणायला सुद्धा लाज वाटावी अशा प्रकारचं आपलं वर्तन होईल. त्यामुळं मराठी माणसाने आता स्वस्थ बसून चालणार नाही. जिथं जिथं मिळेल तिथं ठोकणे हाच त्याच्यावर उपाय आहे. आज तो जर जाहीरपणानं म्हणत असेल, देवेंद्र फडणवीस हे विद्वान आहेत, हुशार आहेत, राज्याचे मुख्यमंत्री आहेत, गृह खातेही त्यांच्याकडे आहे, त्यांचं नाव घेऊन तर जो जोगवा मागत असेल आणि त्यांना जर तो खरोखर बदनाम करत असेल तर देवेंद्र फडणवीसची गृहमंत्री महाराष्ट्राचा म्हणून त्याला अटक केलीच पाहिजे, त्याला जेरबंद केलं पाहिजे, त्याला शिक्षा झालीच पाहिजे. आणि जर ते त्याला पाठीशी घालणार असतील तर ते याच्यापैकी काय करणार नाहीत. दोन गोष्टी याच्यातून सिद्ध होतात. देवेंद्र फडणवीसांचा आणि त्याचा जर काही संबंध नाही, हा विचार जर देवेंद्र फडणवीसांना मान्य नाही, चुकीचा विचार आहे, जर ते मान्य करत असतील तर प्रशांतला त्यांनी अटक केलीच पाहिजे आणि त्याला त्यांनी जेरबंद करून त्याला शिक्षा झालीच पाहिजे. सोलापूरकराला जी अवस्था त्यांनी जेरबंद करण्याऐवजी त्याला आता त्यांनी संरक्षण दिलं, ते संरक्षण जर हे अशा प्रशांतसारख्या लाळघोट्या लाचार महाराष्ट्र बिघडवणाऱ्या प्रवृत्तीला जर ते पाठबळ देणार असतील तर देवेंद्र फडणवीसांचं खरं नाही या महाराष्ट्रामध्ये राजकारण समाजकारण असंच म्हणावं लागेल. आज देवेंद्र फडणवीस की जय म्हणणारे आज मुख गिळून का बसलेले आहेत? देवेंद्र फडणवीसांना ते का सांगत नाहीत? मग उपमुख्यमंत्री असो किंवा महत्त्वाचे काही जबाबदार मंत्री असो, हे आवाज का उठवत नाहीत? हे कशासाठी स्वस्थ बसलेले आहेत? महाराष्ट्राला चालवायचं आहे की बिघडवायचं आहे, हा महत्त्वाचा भाग आहे. महाराष्ट्र चालवायचा असेल तर मग ह्यांनी तोंड उघडलंच पाहिजे. आज हिंदुत्व आणि हिंदुत्वाचा नारा देणारे आणि शिवभक्त म्हणून डांगोरा पिटत महाराष्ट्रभर फिरणारे, मताचा जोगवा मागणारे आज शांत कसे आहेत? का शांत बसलेत? ते कुणासाठी बसलेत? कशासाठी बसलेत? लाचार आणि सत्तेसाठी तोंड मुख गिळून का बसलेले आहे ते? ह्यांना स्वाभिमान नाही का? हे घाण टाकलेले मराठे आहेत का? लाचार मराठे आहेत का? खरोखर स्वाभिमानी मराठे आहेत तर ते आमदार, खासदार आणि मिनिस्टर आज करतायत का? का आवाज उठवत नाहीत? अशावेळी नितेश राणे का बोलत नाहीत? निलेश राणे का बोलत नाहीत? हे मराठे नाहीत का? शिवाजी महाराजांच्याबरोबर त्यांना आस्थाने प्रेम नाही का? मग अशावेळी ते मुख गिळून का गप्प बसलेले आहेत? आज 18 अलुतेदार आणि 12 बलुतेदारांचे मुकुटमंडे असणारे छत्रपती शिवराय, हजारो वर्षाचा इतिहास ज्यांनी घडवला, चंद्र सूर्य असेपर्यंत ज्यांचं विस्मरण होणार नाही. आज जर राजे नसते तर आज आम्ही महाराष्ट्रामध्ये काही हिंदुस्थानात कुठेही ताटमानेने फिरतेले दिसलो नसतो किंवा हिंदू म्हणून घ्यायलाही आम्ही लायक ठरलो नसतो. आज छत्रपती झाले, त्यानंतर संभाजी महाराजांनी तो वसानी वारसा चालवला. शाहू फुले आंबेडकरांचा वारसा काय सांगतो? महात्मा फुले असो, शाहू महाराज असो, संभाजी महाराज असो, कोणासाठी आणि कशासाठी खर्ची गेले, ह्याचा मागमूत जर मराठी माणसांनी ठेवला नाही तर भविष्यामध्ये मराठी माणूस सगळ्याचंच विस्मरण करतो काय अशी अवस्था निर्माण होईल. त्यामुळं आज मराठी माणसाने स्वाभिमान घाण न टाकता सत्तेपेक्षा शहाणपण महत्त्वाचं असतं हे दाखवण्याची गरज आहे. आज लाचार आमदार जर तोंड गिळून गप बसत असतील, लाचार मंत्री जर तोंड उघडत नसतील, जे चूक ते चूक आणि बरोबर बरोबर म्हणण्याची हिंमत जर यांच्यात नसेल तर छत्रपती शाहू महाराज असो, फुले आंबेडकरांच्यातून ह्यांनी काय शिकले आणि काय शिकणार आहेत आणि समाजाला हे काय देणार आहेत? निवडणुकीच्या वेळेत फक्त त्यांच्या फोटोपूजन करायचं आणि शाहू फुले आंबेडकरांचा जयघोष करायचा आणि मतं मिळवायची आणि सत्ता मिळाल्यानंतर त्याच नावांचा बाजार करायचा आणि त्याच नावांना बदनाम करायचं. आज महाराष्ट्राची अस्मिता, स्वाभिमान, हिंदुस्थाचं आराध्य दैवत म्हणून ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे आपण बघतो, ज्या संभाजी महाराजांच्याकडे आपण ज्या बघतो, ज्या शाहू महाराजांच्याकडे बघतो, फुलेंच्याकडे बघतो, आंबेडकरांच्यावर बघतो, त्या महान विभूतींच्यावर जे शिंतोडे ओढणारी प्रवृत्ती या महाराष्ट्रामध्ये जर अस्तित्वात असेल तर ते अस्तित्व मोडून काढणं आणि ठिचून काढणं ही गरज आहे काळाची. आणि हे जर नाही झालं तर महाराष्ट्र अशांत झाल्याशिवाय राहणार नाही, महाराष्ट्रात ग्यादवी मारल्याशिवाय राहणार नाही. देशभरामध्ये कुठेही लपवते हा
काही हो, पण आज प्रशांतसारखी विश्ववल्ली जे आहे ते ठेचल्याशिवाय मराठी माणूस स्वस्थ बसणार नाही. स्वाभिमानी मराठा हे कधीच सहन करणार नाही. आज लंकेचा रावणाचा अहंकार ते टिकला नाही, तो हे असल्या कटपुंजल्या अनाजी दत्तूचे अवलाद कुठे या महाराष्ट्रामध्ये टिकणार आणि कशात टिकणार. आज देवेंद्र फडणवीस परवा एका शिवनेरीच्या किल्ल्यावरून महाराष्ट्रामध्ये आग्र्याच्या एका कार्यक्रमातही म्हणाले, शिवनेरीवरही बोलले आणि दिल्लीतही बोलले की जर शिवाजी महाराजांच्या विचाराचं राजकारण जर मी नाही करलो किंवा त्या विचारसरणीचा जर मला विस्मरण झालं तर माझा कडेलोट करा. जर त्यांना खरोखर महाराजांच्या विचारसरणीचं स्मरण असेल आणि महाराजांच्या विचारानं त्यांना महाराष्ट्र जर चालवायचं असेल आणि सत्ताधीश म्हणून राहायचं असेल तर मग असले प्रशांतसारखे विश्ववल्ली ते भोवताली नाचवतात कशाला, सोलापूरसारखी विश्ववल्ली ते जपतात कशाला आणि आतापर्यंत जे जे काय झालं त्याला पाठीशी घालतात कशाला, हा महत्त्वाचा सवाल माझ्यासमोर त्यांचा आहे. आज राज्याचा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हुशार आहेत, विद्वान आहेत, संयमी आहेत, दमदार आहेत. हे सगळी खरं असलं तरी जाथांतपणा जर त्यांच्या ह्याच्यामध्ये जर असेल, मनामध्ये जर असेल तरी फार मोठी विश्ववल्ली ते जोपासत आहेत आणि त्यामुळं त्यांचा जीवनखड्डा ते खणून स्वतःचा घेत आहेत. महाराष्ट्रामध्ये ही अशा पद्धतीची दादागिरी आणि अशा पद्धतीची झुंडशाही आम्ही मराठी मंडळी चालू देणार नाही. सत्तेत असतील मुठभर मंडळी लाचारीसाठी करत असतील सत्तेसाठी लाचारी, पण बाकीचा मराठा समाज 12 कोटी जनता ही कधीच माफ करणार नाही. असे तू हिमाचल चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि पंचवर्षीपासून प्रभू रामचंद्राच्या वनवासमाजीपर्यंत हा खंडप्राय पसरलेला महाराष्ट्र कधीच देवेंद्र फडणवीसना माफ करणार नाही. की अनाजी दत्तूचे अवलाद कधीच महाराष्ट्रात पोचणार नाही. आणि म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून, गृहमंत्री म्हणून जे बरोबर ते बरोबर आणि चुकीचं ते चुकीचं म्हणण्याची जर त्यांची हे कार्यक्षमता नसेल त्यांच्यामध्ये तर त्यांनी बाजूला व्हावं, स्वाभिमानानं बाजूला व्हावं. नसेल तर त्यांच्यासुद्धा अस्तित्वावर वरवंटात फिरल्याशिवाय राहणार नाही. हे मी अगदी सबुरीनं आणि सावधगिरीनं आणि संयमानं सांगतोय की त्याने आता महाराष्ट्राचा अंत पाहायला जाऊ नये. खूप या महाराष्ट्रामध्ये खूप काही सहन केलं मराठी माणसांनी. आता इथून पुढच्या काळात आम्ही ते सहन करणार नाही. हे त्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सांगतोय. मराठा स्वयंसेवक संघाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ज्या इंद्रजित सावंतांच्यावर आज जी गरळ ओकली गेली नागपूरच्या या अनाजी दत्तूच्या अवलादीनं, ती ठेचल्याशिवाय आम्ही आता स्वस्थ बसणार नाही. इंद्रजित सावंतांच्या केसाला जे धक्का लावला तरी महाराष्ट्रामध्येच काय देशामध्ये या माजवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. प्रश्न इंद्रजित सावंत इतिहास संशोधक आहेत एवढा पुरता मर्यादित नाही. आज छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे नाही, देशाचे दैवत नाही, दुनियेतल्या मराठी माणसाचे दैवत आहेत. आणि आज जिजाऊंचा आदर्श माय माऊली जगतातल्या घेत आहेत. आणि अशा आमच्या विभूतींच्यावर जर ही मंडळी बोलत असतील, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जिजाऊ मासाहेब यांच्यावर जर बोलत असतील तर मराठी माणूस कधीही हे सहन करणार नाही, करू देणार नाही. आणि त्याला पाठीशी घालणाऱ्यांचं कंबोड मोडल्याशिवाय आम्ही कधीही स्वस्थ बसणार नाही. हे जाणीवपूर्वक मी इथं आव्हानात्मक सांगतोय. आज मराठा स्वयंसेवक संघाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मी दत्ताजीराव देसाई जबाबदारीनं सांगतोय की इथून पुढच्या काळामध्ये सहन केलं जाणार नाही. वेळीच ह्या सगळ्या गोष्टींना राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसनी पायबंद घालावा. ते कायद्याचं पदवीधर स्वतःला समजतात, मग कायदा कोणासाठी, कशासाठी आणि काय वापरायचा हे ज्याचं भान त्यांना नसेल तर त्यांनासुद्धा विचार करायला आम्ही भाग पाडू. एवढंच या निमित्ताने मी सांगतोय. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून इंद्रजित सावंतांना आम्ही जाहीर पाठिंबा देतोच, पण या प्रवृत्तीचा जाहीर ज्यांनी इंद्रजित सावंतांना की अशा पद्धतीनं ज्या प्रशांतच्या सारख्या विश्ववल्लीनं ज्या आव्हानात्मक भाषा वापरली त्याचा जाहीर निषेध तर करतोयच. आणि केवळ जाहीर निषेध आम्ही करून थांबणार नाही. तो जिथं दिसेल तिथं त्याला कोल्हापुरी पायतानानं मारल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. हेच्या निमित्तानं सांगतोय. कोल्हापुरी पायतानाचा हार त्याच्या गळ्यात घातल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. त्याच्यात हिंमत असेल तर त्यानं कोल्हापूरमध्ये पाय ठेवून दाखवावा, हेच आम्ही या निमित्तानं सांगतोय. आणि महाराष्ट्र शासनाला जर त्याला जेरबंद करता येत नसेल, जर त्याला काही शिक्षा करता येत नसेल तर त्यानं आम्हा कोल्हापुरांच्या हातामध्ये सुपूर्द करावं. आम्ही त्याची विल्हेवाट काय लावायची ते लावतो.
हेच या निमित्ताने मी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय महाराज.